नमस्कार मित्रांनो, मी डॉक्टर रणजित चिकोडे. योग की बात या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं हार्दिक स्वागत. आज आपण आपल्या शरीरातल्या पाण्याची पातळी कमी जास्त झाल्यावर काय परिणाम होतात यांची थोडक्यात माहिती घेणार आहोत. मित्रांनो, आपलं शरीर हे 5 महाभूतांपासून तयार झालेलं आहे. आकाश, वायू, तेज, जल आणि पृथ्वी. त्यापैकी जे जल महाभूत आहे त्यानं आपलं शरीर बरंचसं व्यापलेलं आहे. तेव्हा या जलमहाभूत किंवा या शरीरातल्या पाण्याच्या पातळीमध्ये चढ उतार होणं म्हणजे रोगांना आमंत्रण दिल्यासारखं आहे. त्यामुळे आपल्याला दिवसाला किती पाणी प्यायचं आहे, कोणत्या पदार्थातून पाणी तयार होतं, हे सगळं आज आपण पाहायचं आहे. मित्रांनो, हे जास्तीचं जे पाणी आहे ते पाणी वाढलं म्हणजे काय होतं ते आधी आपण पाहूया. शरीरामध्ये पाणी वाढलं की ते कातडीच्या खाली साठायला लागतं. विशेषतः ते गुडघ्यांच्या खाली जास्तच साठायला लागतं. आणि आपण गुडघ्यांवर जर दाब दिला, गुडघ्याच्या खाली जर आपण कातडीवर दाब दिला तर तिथं खड्डा पडतो आणि इंग्लिशमध्ये पिटिंग एडिमा असंच त्याला म्हणतात. किंवा डोळ्याच्या खाली जर पाणी साठलं तर किडनीचे काही विकार आहेत का ते पाहावं लागतं. किंवा हायपोथायरॉइडमध्ये काही वेळा चेहऱ्याला सूज येते, सगळ्या अंगाला सूज येते. स्त्रियांच्यामध्ये PCODमध्ये अंगाला सूज येते. या सगळ्या गोष्टी म्हणजे आपल्या शरीरामध्ये पाणी वाढल्याची लक्षणं असतात मित्रांनो. आणि तेच आपल्या शरीराला सुरकुत्या पडायला लागल्या, आपला चेहरा ओढल्यासारखा दिसायला लागला, चेहऱ्यावरती थकवा जाणवायला लागला, तर शरीरामध्ये पाणी कमी झालं, तोंडाला कोरड पडायला लागली, लघवीचं प्रमाण कमी व्हायला लागलं, टॉयलेटला होत नाही, पोट साफ होत नाही आहे, तर पाणी कमी पडतंय असंही आपल्या लक्षात येतं. तेव्हा हे पाणी कशामुळे वाढतं हे आपण आधी समजून घेऊया. हे पाणी वाढतं त्याचं प्रमुख कारण असतं आपल्या शरीरामधल्या सोडियमची लेवल वाढते. सोडियम हे मिठामध्ये असतं आणि हे मीठ आपल्या अन्नामध्ये असतं किंवा आपल्या ताटाला लावलेलं असतं. हे जे जास्तीचं मीठ आहे, गरजेपेक्षा जास्त असणारं जे मीठ आहे ते आपल्याला त्रास देतं. हे मीठ चवदार आहे, रुचकर आहे, हे जीवनामध्ये रंगत आणतं, पण तेच काही वेळेला आपल्या रंगाचा बेरंग सुद्धा करू शकतं. असं हे चवदार जे मीठ आहे ते चिप्समध्ये जास्त आहे, पॅकबंद पदार्थांमध्ये आहे, इन्स्टंट फूडमध्ये आहे, मेयोनीजमध्ये आहे, किंवा आपण घरामध्ये सलाड घेतो किंवा कोशिंबिरी करतो, त्याच्यामध्ये वरती आपण मीठ वरनं टाकतो, भुरभुरल्यासारखं करतो, किंवा आपण सरबत पितो, तयार सरबत पितो, लोणची, पापड, या सगळ्या गोष्टींमध्ये प्रचूर प्रमाणामध्ये मीठ आहे. आणि हे मीठ आपल्या शरीरातल्या पाण्याची पातळी वाढवतं. काही वेळा जास्ती भात खाणारे लोक आहेत, त्या भाताचे रूपांतर मित्रांनो पाण्यामध्ये होत आहे. त्यामुळे जास्तीचा भात खाणं हे धोकादायक आहे. रात्रीचा भात खाणं तर म्हणजे जास्त प्रमाणात खाणं तर धोकादायक आहे. आणि ज्यांना वजनं कमी करायचे आहेत किंवा ज्यांच्या शरीरावरती सूज येते आहे त्यांनी रात्रीचा भात बंद करायला पाहिजे आणि संध्याकाळी 7 नंतरचं पाणी प्यायचं बंद केलं पाहिजे. मग आता हे सलाड आहे किंवा ही जी फळं आहेत याच्यावरती मीठ टाकायचं की नाही, तर याच्यावरती मीठ टाकायची गरज नाही. ती फळं आहे त्या स्वरूपामध्ये खायला पाहिजेत, ती स्वच्छ धुवून तशीच खायला पाहिजेत. किंवा होलसम ग्रेन्स म्हणजे आहे त्या स्वरूपामध्ये धान्य, कडधान्य भिजवून खायला पाहिजेत. किंवा फळं आहे त्या स्वरूपामध्ये जर खाल्ली तर त्यामुळे फायबर मिळेल, सगळी विटॅमिन्स मिळतील, पोषक तत्व मिळतील आणि पोट साफ व्हायला मदत होईल. तेव्हा मीठ किती वापरायचं हे आता आपण बघूया.
दिवसाकाठी एका माणसाला, हेल्दी माणसाला 1 चमचा म्हणजे 4 ते 5 ग्रॅम इतकं मीठ पाहिजे दिवसाकाठी, मी म्हणतोय. त्याच्या पुढे जाऊन चालणार नाही. 1 चमचा साधारण, आपण पोहे खायचा जो चमचा वापरतो तितकंच मीठ आपण घ्यायला पाहिजे. काळं खडं मीठ किंवा शेंदे लावून आपण वापरायला पाहिजे, ते जास्तच आयडियल होईल. पण याच्यापेक्षा जास्तीचं मीठ हे आपल्याला त्रास देणार आहे. हे मीठ आणि आपला स्ट्रेस या दोन्हीचा जर संगम झाला, मिलन झालं, तर त्यातून अत्यंत धोकादायक विकार निर्माण होतील. ब्लड प्रेशर, कोलेस्ट्रॉल, ट्रायग्लिसराइड्स, हृदयविकार इत्यादी, डायबिटीस असे काही रोग निर्माण होऊ शकतील. तेव्हा शरीरामध्ये पाणी वाढतंय का त्याकडे लक्ष दिलं पाहिजे. शरीरामधलं पाणी वाढलं की हाडं पहिल्यांदा ठिसूळ व्हायला लागतील. जसं एखादं मातीचं ढेकूळ घेतलं आणि पाण्यामध्ये टाकलं तर ते विरायला लागतं. तशीच हाडं या वाढलेल्या पाण्यामध्ये विरायला लागतात, ती ठिसूळ होतात, स्नायू लवचिक होतात, केस लवकर पिकतात, गळतात, दात लवकर पडायला लागतात, स्नायूंना उसण भरायला लागते, मॅग्नेशियम झिंक कमी व्हायला लागतं, संधिवात व्हायला लागतो, ब्लड प्रेशर वाढायला लागतं, पाणी कमी पडलं की पोट साफ होत नाही, काही वेळा भूकसुद्धा वाढायला लागते आणि जास्तीचं खाल्लं जातं, वजनं वाढतात. पाणी कमी पिणारे सुद्धा काही लोक आहेत, त्यांना शरीरातली विष बाहेर टाकली गेली नाहीत तरीसुद्धा अंगावर सूज येते, हेही इथं लक्षात घ्यायला पाहिजे. स्त्रियांना मासिक पाळी येण्यापूर्वी काही स्त्रियांना वजन वाढतं, त्यांच्या अंगावर सूज येते. विशेषतः PCODच्या स्त्रियांना, PCODच्या मुलींचं वजन वाढलेलं दिसतं पाळीच्या आधी 2 दिवस. काही थायरॉइडिझम असणाऱ्या स्त्रियांच्यामध्ये पाण्याचं प्रमाण पाळीच्या आधी वाढलेलं दिसतं. तेव्हा यावरचा उत्तम उपाय म्हणजे 4 ग्रॅमच्या पुढं मीठ दिवसाकाठी खायचं नाही. काळं खडं मीठ किंवा शेंदे लावून वापरायचं. दर तासाला पाणी प्यायचं. सूर्योदयापासून सूर्यास्तापर्यंत आपल्याला पाणी प्यायला हवं. पाणी किती प्यायचं तर 1 किलोला, मी इथे चार्टच तुम्हाला दाखवतो आहे, पाण्याची रिक्वायरमेंट किती आहे बघा. 1 किलोला आपल्याला 35 ml पाणी प्यायला पाहिजे. म्हणजे जर 50 किलो जर आपलं वजन असेल तर आपल्याला साधारणपणे 1750 ml इतकं पाणी प्यायला पाहिजे. हे केव्हा पावसामध्ये आणि हिवाळ्यामध्ये. आणि उन्हाळ्यामध्ये जेव्हा उष्मा वाढलेला असतो, जेव्हा शरीरातनं घाम जास्त जात असतो, तेव्हा हे पाणी आपल्याला वाढवायला पाहिजे. म्हणजे 1 किलोला 45 ml इतकं पाणी आपल्याला प्यायला पाहिजे. म्हणजे साधारणपणे आपल्याला 2250 इतकं पाणी घ्यायला पाहिजे. इतकं प्रमाण आपल्याला पाण्याचं वाढवायला पाहिजे. तेव्हा हे सगळं लक्षात तुम्ही ठेवायचं आहे. पाणी किती घ्यायचं, कसं घ्यायचं, मिठाचं प्रमाण योग्य आणि नियंत्रित कसं ठेवायचं, हे जर सगळं तुम्ही व्यवस्थित नीट ऐकलं आणि त्याच्याबरोबरच तुम्ही व्यायाम केलात, योगाभ्यास केलात, तर तुमचं वजन नियंत्रित राहील आणि तुम्हाला विकार होणार नाहीत. त्यामुळे हे जे चवदार आणि रुचकर मीठ आहे ते जितकं चांगलं तितकंच ते वाईट आहे. जितकं ते अमृतासारखं आहे, तुम्हाला आवडतं, तितकंच ते विष समान आहे, असं सुद्धा आयुर्वेदामध्ये लिहून ठेवलेलं आहे. तेव्हा एवढं सगळं आज मला तुमच्याशी बोलायचं होतं. आजचा हा व्हिडिओ जर तुम्हाला मनापासून आवडला असेल तर त्याला लाईक करा, माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, घंटा वाजवा आणि सगळ्यात महत्त्वाचा हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा. धन्यवाद. नमस्कार.